दोस्तों, तर आज मी बनवते भरलेली शिमला मिरची। हे बघा, मी शिमला मिरची धुवून घेतलेली आहे। आता इथं मी घेतलेलं आहे मीठ आहे, गरम मसाला, लाल चटणी, हिंग, हळद, धने पावडर आणि शेंगदाण्याचं कूट आहे। शेंगदाणे भाजून मग मी त्याचं कूट बनवलेलं आहे। तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथं शिमला मिरची कापून घेतली आणि त्याच्यातल्या आतमधलं ज्या बिया असतात त्याही काढून घेतलेल्या आहेत। हे बघ, या पद्धतीने म्हणजे पूर्ण काढून घेतलेलं बिया आणि पुढचं वरचं हे काढले आहे बघा। ह्या पद्धतीने मी वरचं हे काढून घेतलं आणि मधून बिया काढून घेतलेल्या आहेत। या पद्धतीने केलेले आहेत। आता जे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपण बघूया। तर हे जे मी घेतलेलं आहे हे सगळं आता मिक्स करायचं आणि त्यानंतर हे शिमला मिरचीमध्ये भरायचं। इथं मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे। कढाईमध्ये मी तेल टाकलं, तर ही मोहरी टाकली, जिरं टाकलं। त्यानंतर मी चांगलं कळसू दिलं आणि त्यानंतर मग बाकीचे आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे। मसाले नाही टाकायचे, मसाले आपण ऑलरेडी टाकलेले आहेत। तर इथं मी हे बघा शिमला मिरची भरून घेतलेली आहे या पद्धतीने। आणि ही शेंगदाण्याचे जे आहे ते लसूण बी टाकलं होतं मी, तुम्हाला सांगितलं बोलली मी, लसूण बी टाकला। त्यानंतर मग हे जे तेल आहे आपल्या तेलामध्ये हे असे फक्त शिमला मिरची ठेवून द्यायचं आणि झाकून द्यायचं आणि त्यानंतर 15-20 मिनटं झाकूनच ठेवायचं। हे बघा, त्यानंतर मग मी इथं वापरल्यानंतर मग थोडंसं पाणी टाकलं, कारण पाण्याची गरज होती म्हणून थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की आपल्याला ती फक्त वाफेवर शिजवायची आहे मस्तपैकी। तर इथं मग आता परत मी झाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर माझं 15-20 मिनटं मस्तपैकी होऊ देईल। त्यानंतर मग मी 15-20 मिनटं झाल्यानंतर मी हे आता बघितलं तर मस्तपैकी झाले होते, शिमला मिरची शिजून गेलेल्या होत्या आणि मस्तपैकी फ्राय पण झालेले होते, एकदम मस्त झाले। ही रेसिपी आवडली असेल, शिमला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ।